श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे फाल्गुन कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणता ना कोणता दिवस प्रत्येक देवी देवतांना समर्पित असतो आणि संकष्टी चतुर्थी ही तिथी जी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित आहे. पहा, उद्या आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्यांना आवडणाऱ्या वस्तू त्यांच्या पूजेमध्ये आपल्याला सामील करायच्या आहेत, त्यांना अर्पण करायच्या आणि त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. 21 तांदळांचा अतिशय प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हा उपाय जर आपण केला तर वर्षभर भरभराट होईल, दारिद्र्य नष्ट होईल, आपल्याला कशाचीही कमतरता भासणार नाही. त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते. ज्ञान देणारी, संकटमोचक आणि विघ्नहर्ता म्हणून गणपती बाप्पांना ओळखलं जातं आणि ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करणारी देवता गणपती बाप्पांना मानलं जातं आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना पहिल्यांदी गणपती बाप्पांची पूजा अर्चा केली जाते, जेणेकरून आपल्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न अडचणी हे येऊ नये. यामुळे सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा अर्चा केली जाते. एवढं महत्त्व गणपती बाप्पांना दिलं जातं आणि म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते दैवत म्हणजे गणपती बाप्पा. या दिवशी बरेच जण चतुर्थी तिथीचं व्रत देखील करतात. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण मनोभावे गणपती बाप्पांची उपासना केली तर आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. गणपती बाप्पांना इच्छापूर्तीची देवता म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होण्यासाठी, घरातील जे ऐश्वर्य आहे, जे धन संपत्ती आहे ती टिकून राहण्यासाठी, घरामध्ये धनाचा वर्षाव होण्यासाठी, घरातील अडचणी संकट दोष दूर होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण व्हावी यासाठी हा उपाय करायचा आहे. तर पहा, अशा काही विशिष्ट तिथी आहेत, तर ह्या विशिष्ट तिथींना जर आपण उपाय केले तर त्याचे निश्चितच फळ हे आपल्याला प्राप्त होते. आता बघा, जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण करायची असेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. यामुळे तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल. त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल, लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जात असेल, घरामध्ये दारिद्र्य गरिबी आलेली असेल ती दूर करण्यासाठी, त्याचबरोबर कोणतेही संकट अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता बघा, हा जो उपाय आपण सांगणार आहोत तर तो तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेत तुम्हाला करायचा आहे. परंतु दुपारची जी 12 ते 12:30 वेळ आहे या वेळेमध्ये मात्र आपल्याला हा उपाय करायचा नाही. उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 21 अखंड तांदूळ. अखंड म्हणजे कुठेही तुटले फुटलेले तांदूळ नसावे, ते स्वच्छ आणि पूर्ण व्यवस्थित असावे. 21 तांदळाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहेत, त्यावरती हळद कुंकू आपल्याला टाकायचं आहे आणि ह्या तांदळांना लाल पिवळे आपल्याला करायचे आहेत. आणि सांगितल्याप्रमाणे चतुर्थी आहे, गणपती बाप्पांची पूजा अर्चा आपण करणार आहोत. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जास्वंदीचं फूल, त्याचबरोबर दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य हे आपण त्यांना अर्पण करणार आहोत. सर्व सेवा आपल्याला गणपती बाप्पांची करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. गणपती बाप्पाची पूजा वगैरे करूनच हा उपाय जर आपण केला तर ज्या काही आपल्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत तर त्या लवकर पूर्ण होतात. तर पहा, आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर आसन टाकायचं आहे. ह्या अक्षदा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप आपल्याला 21 वेळा करायचा आहे
आणि हा जप करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष जे आहे, गणपती अथर्वशीर्ष ते 3 वेळा म्हणायचं आहे. ते 3 वेळा म्हणून झाल्यानंतर शेवटी आपल्याला फलश्रुती देखील म्हणायची आहे. फलश्रुती म्हटल्याने आपण जे काही उपाय करतो त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होते. गणपती अथर्वशीर्षाचं पठण करणं ही गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि बघा, चतुर्थीच्या दिवशी जर आपण गणपती अथर्वशीर्षाचं पठण केलं तर गणपती बाप्पांची सदैव आपल्यावरती कृपा राहते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. तर बघा, उजव्या हातामध्ये ज्या अक्षता घेतलेल्या आहेत ती मूठ आपल्याला बंद करायची आहे. गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची. आपल्या जीवनातील जे काही संकट अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या कठीणातील कठीण इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत. वर्षभर घरामध्ये भरभराट राहावी, दारिद्र्य नष्ट व्हावे हे सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे आणि आपल्या घरातल्या अडचणीसुद्धा सांगायच्या आहेत. आता बघा, ह्या सर्व अक्षदा एका प्लेटमध्ये टाकायच्या. त्यानंतर एक अक्षदा हातामध्ये घ्यायची, ओम गण गणपते नमः म्हणायचं आणि ती अक्षदा गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची. परत दुसरी अक्षदा घ्यायची, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आणि गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची. असं 21 वेळा आपल्याला 21 ओम गण गणपते नमः म्हणायचं आणि 21 वेळा ह्या अक्षदा ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायच्या. असं केल्याने गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात. ही संपूर्ण सेवा करून झाल्यानंतर त्या अक्षदा गणपती बाप्पांसमोर आपल्याला पूर्ण दिवसभर तशाच ठेवायच्या आहेत. आता बघा, ह्या अक्षदा आपल्याला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर तर लाल कपडा घ्यायचा. लाल कपड्यामध्ये ह्या ज्या 21 अक्षदा आपण अर्पण केलेल्या आहेत त्यामध्ये टाकायच्या. तिची एक पोटली तयार करायची आणि ही जी पोटली आहे तर ती आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे. आणि जर तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, एखादं पार्लर असेल, दुकान असेल, कोणतेही प्रकारचं तुमचा व्यवसाय असेल तर त्याच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली जी आहे तर ती ठेवू शकता. जेणेकरून आपल्या त्या दुकानाकडे, त्या घराकडे जी काही लक्ष्मी माता आहे तर ती खेचली जाईल. यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते आणि जी काही दारिद्र्य आहे तर ते आपल्या घराच्या बाहेर निघून जाते आणि घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते आणि आपल्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून उद्या करायचा आहे. हा उपाय करायला अजिबात विसरू नका. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.